हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला सेकंड चॅप्टरला सुरुवात करायची आहे. चॅप्टरचं नाव आहे डिटर्मिनंट. ठीक आहे. तर डिटर्मिनंट म्हणजे काय? तर डिटर्मिनंट म्हणजे मॉड्युलस किंवा ज्याला आपण मॉड म्हणतो. ठीक आहे. मॉड्युलस किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ज्याला आपण असं काहीतरी डिनोट करतो. ठीक आहे. मॉड्युलस दोन व्हर्टिकल लाईन्स किंवा दोन उभ्या ज्या रेषा असतात त्याच्यामध्ये त्याला डिनोट केलं जातं. अशा टाईपचं एक स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणायचं आहे मॉड्युलस किंवा डिटर्मिनंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे जे एलिमेंट्स असतात तर ते काही आडवे एलिमेंट असतात किंवा उभ्या लाईन्स याच्यामध्येही एलिमेंट्स असतात. तर हा जो डिटर्मिनंट आहे याच्यामध्ये असे काहीतरी एलिमेंट्स असणार आहेत आणि जे आपल्याला आडव्या लाईन्समध्ये, ठीक आहे, हॉरिझॉन्टल लाईन्समध्ये जे एलिमेंट दिसणार आहेत त्यांना म्हणायचं आहे रो. ठीक आहे. ज्या आडव्या रेषा दिसतात किंवा आडव्या लाईनमध्ये जे एलिमेंट दिसतात त्या आडव्या लाईन्सला म्हणायचे रो. ओके. आणि ज्या उभ्या लाईन्स असणार आहेत एलिमेंट जे उभ्या लाईन्समध्ये दिसणार आहेत त्यांना म्हणायचं आहे कॉलम्स. ओके, कॉलम. ठीक आहे. तर थोडक्यात डिटर्मिनंट म्हणजे काय असतं तर ते मॉड्युलस असतं किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असते, जे काहीतरी एलिमेंट किंवा नंबर्स अशा दोन व्हर्टिकल लाईनमध्ये म्हणजे दोन उभ्या रेषामध्ये असे काहीतरी एलिमेंट्स लिहिलेले असतात. ठीक आहे. आणि ज्या आडवे नंबर दिसतात आपल्याला किंवा आडव्या लाईन्समध्ये त्यांना म्हणायचे रो आणि ज्या उभ्या लाईन्समध्ये एलिमेंट दिसतील त्यांना म्हणायचे कॉलम. ठीक आहे. तर आता डिटर्मिनंट भरपूर साऱ्या टाईपचे असतात. डिटर्मिनंटच्या ऑर्डर, ठीक आहे, आपल्याला फक्त डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आणि डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 बघायचे. ठीक आहे. आता डिटर्मिनंटची ऑर्डर काय असते तर डिटर्मिनंट हे जे आपण रो बघितल्या किंवा जे कॉलम बघितले आडव्या रेषा आणि उभ्या रेषा, ठीक आहे, तर डिटर्मिनंटमध्ये एलिमेंट किती असतात किंवा डिटर्मिनंटची ऑर्डर कशी ओळखायची हे आपल्याला बघायचं आहे. तर डिटर्मिनंटची ऑर्डर ही त्या डिटर्मिनंटमध्ये असणाऱ्या नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलमवरून ठरते. तर आपण अगोदर 1 बाय 1 डेफिनेशन बघू. आपल्याला अगोदर बघायचे डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2. ठीक आहे. तर डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 कशाला म्हणायचे बघा. ठीक आहे. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 अँड अरेंजमेंट ऑफ 2 स्क्वेअर. ओके. 2 स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर किती होतो 4. अँड अरेंजमेंट ऑफ 4 एलिमेंट्स इन 2 रोज अँड 2 कॉलम्स. ठीक आहे. म्हणजे 4 एलिमेंटची अरेंजमेंट केलेली असते. कशामध्ये? एलिमेंट्स इन 2 रोज अँड 2 कॉलम्स. 4 एलिमेंटची अरेंजमेंट केलेली असते 2 रो आणि 2 कॉलममध्ये. ठीक आहे. कॉलम्स एनक्लोज बिटवीन 2 व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे. त्या 4 एलिमेंटची अरेंजमेंट कशी केलेली असते 2 रो आणि 2 कॉलममध्ये आणि एनक्लोज बिटवीन 2 व्हर्टिकल लाईन्स म्हणजे 2 उभ्या रेषामध्ये त्या 4 एलिमेंट्सला ठेवलेलं असतं. ठीक आहे. बघा, 2 आडव्या लाईन दिसत आहेत, 2 उभ्या लाईन दिसत आहेत. ठीक आहे. इथं R1 म्हटलं आहे, R2 म्हटलं आहे. R1 म्हणजे पहिली रो आणि R2 म्हणजे सेकंड रो. तसंच इथं खाली C1 म्हटलं आहे, C2 म्हटलं आहे. ठीक आहे. C1 म्हणजे पहिला कॉलम असणार आहे हा, C2 म्हणजे दुसरा कॉलम असणार आहे. ठीक आहे. आडव्या रेषा किंवा आडव्या जे नंबर दिसणार आहेत त्यांना म्हणायचे ते रो आणि उभे नंबर असतात ते कॉलममध्ये असतात. ठीक आहे. तर an arrangement of 4 elements in 2 rows and 2 columns enclosed between 2 vertical lines is called determinant of order 2. ठीक आहे. अँड नेक्स्ट म्हटलं आहे जनरली वी डिनोट डिटर्मिनंट बाय द लेटर कॅपिटल D और हा जो ट्रायंगल आहे तो डेल्टा त्या साईनला म्हणतात डेल्टा, जो कॅपिटल डेल्टा असतो. तर डिटर्मिनंट्स हा नेहमी कॅपिटल लेटरने दाखवायचा, कॅपिटल Dने दाखवायचा किंवा डिनोट करायचा किंवा जे ट्रायंगल म्हणजे डेल्टाचं जे साईन आहे त्या डेल्टानं डिनोट करायचं आहे. सो इथं फॉर एक्झाम्पल D इज इक्वल टू म्हटलं आहे काहीतरी A11, A12, A21, A22 असे एलिमेंट लिहिले आहेत. म्हणजे 4 एलिमेंट आहेत. आता आपण एलिमेंट कशा पद्धतीने लिहू शकतो आहे बघा. फॉर एक्झाम्पल मी समजा इथे एक डिटर्मिनंट लिहिला ABCD. आता ह्याच्यामध्ये मला काय दिसतं आहे 4 एलिमेंट दिसत आहेत आणि जर मी आडव्या लाईन बघितल्या तर मला आडव्या लाईनमध्ये त्या आडव्या लाईन म्हणजे 2 रो दिसत आहेत. ठीक आहे. R1 आणि R2. तसंच जर मी उभ्या लाईन बघितल्या तर मला कॉलम किती दिसत आहेत, पहिला कॉलम हा आणि हा सेकंड कॉलम. ठीक आहे. असे 2 कॉलम आणि 2 रो दिसत आहेत. म्हणजे हा एलिमेंट किती ऑर्डरचा आहेत 2 ऑर्डरचा. का बरं तर ह्याच्यामध्ये 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत आणि नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत 2 स्क्वेअर. ठीक आहे. दॅट इज 4 एलिमेंट आहेत. जर 2चा स्क्वेअर एवढे एलिमेंट असतील तर तो एलिमेंट झाला ऑर्डर 2चा.
किंवा तो डिटर्मिनंट झाला ऑर्डर 2चा. आता अजून एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची की समजा जर n ऑर्डरचा डिटर्मिनंट असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट किती असणार आहेत. समजा जेवढ्या ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे ना त्याचा स्क्वेअर एवढे एलिमेंट त्या डिटर्मिनंटमध्ये असणार आहेत. समजा जर 3 ऑर्डरचा डिटर्मिनंट असेल तर 3चा स्क्वेअर किती इक्वल टू 9. सो त्या डिटर्मिनंटमध्ये 3 ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये टोटल 9 एलिमेंट्स असणार आहेत. ठीक आहे. तर पुढं आपल्याला 3 ऑर्डरच्या डिटर्मिनंटची डेफिनेशन बघायचीच आहे. आता डिटर्मिनंट जनरली डिटर्मिनंट डिनोट करताना कॅपिटल डीनं डिनोट करायचा किंवा जे डेल्टाचं साईन आहे, जे ट्रायंगल असं साईन आहे डेल्टा, ठीक आहे, या साईननं डिनोट करायचा. ठीक आहे. ठीक आहे. तर आता बघा ह्याच्यामध्ये जे आपण ABCD हे एलिमेंट्स लिहिलेत किंवा जे नंबर लिहिलेत, आता जे ह्याच्यामध्ये ABCD हे नंबर दिसत आहेत यांना म्हणायचं आहे एलिमेंट्स. ठीक आहे. ते काय असणार आहेत, ह्या डिटर्मिनंटचे एलिमेंट्स असणार आहेत, त्या डिटर्मिनंटचे ते पार्ट असणार आहेत किंवा एलिमेंट्स असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं 2 रो आणि 2 कॉलम असतील तर तो काय म्हणायचा आहे, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. जेवढे रो आणि जेवढे कॉलम, सेम नंबर ऑफ रो आणि सेम नंबर ऑफ कॉलम. जर 2 रो आणि 2 कॉलम असतील तर तो झाला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. जर 3 रो आणि 3 कॉलम असतील तर तो झाला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3, जो आपल्याला पुढं लगेच बघायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं R1 आणि R2 रो कशा डिनोट केलं आहे, कॅपिटल R1 पहिली रो, R2 सेकंड रो. तसंच हा झाला C1 सेकंड कॉलम आणि हा झाला C2 सेकंड कॉलम, हा झाला फर्स्ट कॉलम C1. ओके. देन आता बघायचं आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. आता त्याच्या अगोदर 2 ऑर्डरचा डिटर्मिनंट कशाला म्हणायचं आहे, की ज्याच्यामध्ये 4 एलिमेंट्स असतात, 4 एलिमेंट असतात आणि ते कसे असतात, 2 व्हर्टिकल लाईनमध्ये ठेवलेले असतात. ठीक आहे. 2 रो आणि 2 कॉलम असतात. रो कशाला म्हणतो आपण, जे आडवे नंबर दिसतात ते झाले रो आणि ज्या उभ्या म्हणजे जे व्हर्टिकल दिसतात ते झाले कॉलम्स. ठीक आहे. याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता बघा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 किंवा 3 ऑर्डरचा डिटर्मिनंट कोणत्या डिटर्मिनंटला म्हणायचं आहे, तर डेफिनेशन दिली अँड अरेंजमेंट ऑफ 3 स्क्वेअर. ठीक आहे. मग अशी आपण जसं 2 स्क्वेअर म्हटलं, 2 स्क्वेअर का म्हटलं तर ऑर्डर 2चा होता. ठीक आहे. जेवढ्या ऑर्डरचा डिटर्मिनंट असेल तेवढे किंवा त्या नंबरचा स्क्वेअर करायचा, तेवढे नंबर त्या किंवा तेवढे एलिमेंट्स त्या डिटर्मिनंटमध्ये असतात. ओके. अँड अरेंजमेंट ऑफ 9 एलिमेंट्स इन 3 रोज अँड 3 कॉलम्स. मग अशी काय होतं, 2 स्क्वेअर एलिमेंट होते म्हणजे 4 एलिमेंट होते आणि 2 रो 2 कॉलम होते. आता 3 ऑर्डरचा आहे, 3 ऑर्डरचा आहे म्हणून 3 रोज अँड 3 कॉलम्स. एनक्लोज बिटवीन सेम, पुढं स्टेटमेंट सेम असणार आहे, एनक्लोज बिटवीन 2 व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे. 2 उभ्या रेषामध्ये काय करायचं आहे, 9 एलिमेंटला ठेवायचं आहे. कसं, 3 रो आणि 3 कॉलम. ओके. अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्याला म्हणायचं आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. बघा इथं D इज इक्वल टू काहीतरी A11, A12, A13 ही झाली पहिली रो, त्याच्यानंतर सेकंड रो, थर्ड रो, अशा काहीतरी एलिमेंट दिसत आहेत. तसंच कॉलम. ठीक आहे. टोटल 9 एलिमेंट दिसत आहेत. आता हे जे एलिमेंट दिसत आहेत मी जनरल एलिमेंट इथं लिहिलेले आहेत A11, A12. ठीक आहे. आता ते एलिमेंट काय डिनोट करतात बघा, A11 किंवा A12 हे काय जनरली एलिमेंट लिहिलेत ते काय डिनोट करतात, इथं खाली नोटमध्ये दिलं आहे. बघा फर्स्ट नोट दिली AIJ, म्हणजे बघा इथं जनरली म्हटलं आहे A सफिक्सला IJ. ठीक आहे. AIJ इज द एलिमेंट ऑफ ith रो अँड jth कॉलम. ओके. फॉर एक्झाम्पल A23, समजा इथं जो A23 एलिमेंट लिहिला आहे ते तो 23 काय डिनोट करतोय, तर तो एलिमेंट कोणत्या नंबरच्या रोमध्ये आहे आणि कोणत्या नंबरच्या कॉलममध्ये आहे हे तो 23 डिनोट करतोय. ठीक आहे. थोडक्यात IJ काय डिनोट करतोय, तर तो एलिमेंट I नंबरच्या रोमध्ये आहे आणि J नंबरच्या कॉलममध्ये आहे. म्हणजे बघा इथं A23 हा एलिमेंट कुठे दिसतोय आपल्याला, तर ही R2मध्ये म्हणजे सेकंड रोमध्ये आणि थर्ड कॉलममध्ये दिसतोय. ठीक आहे. C3 म्हणजे थर्ड कॉलममध्ये. बघा म्हणजे इथं काय होतं, A23 इथं हा जो पहिला 2 होता तो काय डिनोट करतो, रोचा नंबर, आणि जो सेकंडला 3 होता इथं तो काय डिनोट करतो, कॉलमचा नंबर. ठीक आहे. तेच इथं सांगितलं आहे. ठीक आहे. A23 इज द एलिमेंट ऑफ सेकंड रो अँड थर्ड कॉलम. ओके. ऑल्सो काय म्हटलं इथं A31 म्हणजे हा एलिमेंट कुठला आहे, थर्ड रो आणि फर्स्ट कॉलमचा. ठीक आहे. तसंच मग इथं लिहिलं बघा A11 हा एलिमेंट फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा आहे म्हणून इथं A11 आलं आहे. तसंच A12 फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं जनरली मग काय म्हणू शकतो आपण, AIJ
हा काय डिनोट करतो, तर हा एलिमेंट कुठं आहे, आयथ रो आणि जेथ कॉलम, म्हणजे आय नंबरच्या रोमध्ये आहे हा एलिमेंट आणि जे नंबरच्या कॉलममध्ये आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सेकंडला काय म्हटलं आहे, आर आय ही काय असते, आय नंबरची रो. समजा इथं मी R2 म्हणतोय, ती काय असते, सेकंड नंबरची रो. R1 काय असते, फर्स्ट रो. R3 काय आहे, सेकंड रो. तसंच कॉलमच्या बाबतीत C1 काय आहे, फर्स्ट कॉलम. C2 सेकंड कॉलम अँड C3 थर्ड कॉलम. ठीक आहे. हे झालं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3, की ज्याच्यामध्ये काय असतात, टोटल 3 स्क्वेअर म्हणजे 9 एलिमेंट असतात. ते कसे लिहिलेले असतात, 3 रोज आणि 3 कॉलममध्ये, 3 रो आणि 3 कॉलममध्ये एलिमेंट लिहिलेले असतात. टोटल 9 एलिमेंट असतात. त्याला म्हणायचं आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करायची हे बघायचं आहे. बघा इथं काय म्हटलं आहे, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 इज. ठीक आहे. जर 2 ऑर्डरचा डिटर्मिनंट असेल तर त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची. समजा माझ्याकडं एक 2 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. आता 2 ऑर्डरचा का म्हणतो मी याला, तर याच्यामध्ये मला 2 रो दिसत आहेत आणि 2 कॉलम दिसत आहेत. टोटल किती एलिमेंट दिसत आहेत, 4 एलिमेंट दिसत आहेत. ठीक आहे. तर बघा आता ह्या 2x2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, तर त्यासाठी काय करायचं बघा, हे जे एलिमेंट असतात. आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली. इथं बघा, हे जे हा जो डिटर्मिनंट आहे याच्यामध्ये जे A11 म्हणजे ह्या पोझिशनचा एलिमेंट आणि ह्या A22 ह्या पोझिशनचा एलिमेंट म्हणजे जे थोडक्यात डायगोनलचे एलिमेंट, यांना काय म्हणायचं आहे, ह्या 2 एलिमेंटला डायगोनल एलिमेंट म्हणायचं आहे. ठीक आहे. किंवा प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स याला म्हणायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण बघतोय व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तर ह्या 2x2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करायची बघा. काय करायचं, जर तुमच्याकडे हा 2x2 डिटर्मिनंट असेल तर त्याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी अगोदर ह्या दोघांचं थोडक्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. अगोदर काय करायचं, ह्या एलिमेंटनं ह्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. बघा इथं आलं आहे, दॅट इज इक्वल टू A11 म्हणजे हा पहिला एलिमेंट मल्टिप्लाय बाय सेकंड एलिमेंट काय म्हटलं आहे, A22 म्हणजे A22 ह्या एलिमेंटनं ह्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आहे. मध्ये मायनस परत काय करायचं, क्रॉस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. A21 इंटू A12. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला 2x2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर काय करायचं, अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडं हा डिटर्मिनंट आहे बघा, ABCD. हा एक माझ्याकडं 2x2 डिटर्मिनंट दिसतोय. मला जर याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर मी काय करणार, अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार म्हणजे काय, A इंटू D. सो A इंटू D करणार. ठीक आहे. आणि मायनस काय करणार, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार, C इंटू D. म्हणजे थोडक्यात त्याची व्हॅल्यू काय येईल, AD. ठीक आहे. A इंटू D AD मायनस C इंटू D CD. अशा पद्धतीने व्हॅल्यू येईल. फॉर एक्झाम्पल बघा इथं 1 2 3 4 हा एक माझ्याकडं 2x2 डिटर्मिनंट आहे. मला जर ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर मी काय करणार, अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. ठीक आहे. 1 इंटू 4 4 मध्ये मायनस देणार आणि नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. 2 इंटू 3 किंवा 3 इंटू 2 6. ओके. सो याचा आन्सर काय येणार, 4 - 6. 4 - 6 किती, -2. तर ही त्याची व्हॅल्यू असणार. हे झालं 2x2 डिटर्मिनंटच्या बाबतीत. आता जर 3x3 डिटर्मिनंट असेल तर त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची. ठीक आहे. आता इथं एक 3x3 डिटर्मिनंट दिला आहे. मग अशी जो आपण जनरल एलिमेंट लिहिले होते त्या टाईपचा बघा, A11 A12 A13 ही पहिली रो. सेकंड रोमध्ये काय आलं आहे, A21 A22 A23. तसंच थर्ड रोमध्ये काय आलं आहे, A31 A32 A33. हा जर जनरल काहीतरी डिटर्मिनंट असेल आणि जर मला ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर काय करायचं बघा. आता थोडंसं ॲडजस्टमेंट आहे बघा. अगोदर काय करायचं, पहिला एलिमेंट घ्यायचा. पहिला एलिमेंट कोणता दिसतो आहे, A11. ठीक आहे. पहिला एलिमेंट घ्यायचा आहे आणि त्या A11 म्हणजे त्या पहिल्या एलिमेंटला कुणी मल्टिप्लाय करायचं आहे बघा. तर जो पहिला एलिमेंट घेतला आहे त्या पहिल्या एलिमेंटच्या करस्पॉन्डिंग रो म्हणजे पहिला एलिमेंट कोणत्या रोमध्ये आहे, फर्स्ट रोमध्ये आहे. तर ती फर्स्ट रो आणि तो पहिलाच एलिमेंट कोणत्या कॉलममध्ये आहे, तर फर्स्ट कॉलममध्ये आहे. सो तो कॉलम म्हणजे तो एलिमेंट ज्या रोमध्ये आहे आणि ज्या कॉलममध्ये आहे तो कॉलम आणि ती रो डिलीट करायचं. ठीक आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा आणि मग काय राहतं आहे, हे 4 एलिमेंट राहत आहेत. ठीक आहे. तर ते 4 एलिमेंट म्हणजे तो 2x2 डिटर्मिनंट राहतो आहे तो त्याला मल्टिप्लाय होणार आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, पहिल्या पोझिशनला काय केलं आपण, हा फर्स्ट एलिमेंट घेतला A11. ठीक आहे. A11 त्याला कोणी मल्टिप्लाय केलं तर
फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम बघा, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट, राहिलेला 2/2 डिटर्मिनंटने त्याला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. नंतर मधल्या एलिमेंटला लक्षात ठेवायचं, ऑलवेज मायनस साईन द्यायचं. मधलं एलिमेंट कोणतं आता असं द्यायचं रो वाईज. मधलं एलिमेंट असणार आहे A12. ठीक आहे. दुसरा एलिमेंट त्याला काय करायचं, मायनस साईन द्यायचं. आणि तो एलिमेंट, ठीक आहे, हा एलिमेंट. त्याच्यानंतर आता ह्या एलिमेंटला कुणी मल्टिप्लाय करायचं, तर हा जो एलिमेंट ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये आहे बघा, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलममध्ये आहे. सो फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट करायचं. आता बघा, फर्स्ट रो सेकंड कॉलम जर डिलीट केला, कोण राहील, A21, A23, A31, A33. ठीक आहे. सो नंतर परत शेवटचा एलिमेंट प्लस शेवटचा एलिमेंट कोणता दिसतोय, A13. सो A13 त्याला कोणी मल्टिप्लाय होईल, तर A13 हा एलिमेंट कुठं आहे, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलममध्ये. A13. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे त्या एलिमेंटच्या करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट. मग कोण राहतं आहे, हा 2/2 डिटर्मिनंट राहतो आहे. तर A21, A22, A31, A32. सो त्याला मल्टिप्लाय कोणी होईल मग, A21, A22, A31 इंटू A33. आणि पुढं मग काय, हा A11 आहे तसाच. आणि ह्या 2/2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाईंड करायची आपल्याला माहिती आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर हा मायनस A12 आहे तसाच, परत ह्याला मल्टिप्लाय हा डिटर्मिनंट. सो याची व्हॅल्यू काय, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल, A21 इंटू A33 मायनस A31 इंटू A22. ठीक आहे. प्लस A13. ठीक आहे. हा A13 परत त्याला मल्टिप्लाय हा डिटर्मिनंट, याची व्हॅल्यू काय येईल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, A21 इंटू A32 आणि मायनस काय, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तर थोडक्यात या पद्धतीनं 3/3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची असते. ठीक आहे. आता एक्झाम्पल्सनं आपली ही गोष्ट क्लिअर होईल. सो बघा, एक्झाम्पल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ आणि एक 3/3 डिटर्मिनंट दिला आहे. आता 3/3 का बरं, तर याच्यामध्ये रो बघितल्या म्हणजे आडव्या लाईन बघितल्या बघा, 2, 3, 5 ही पहिली आडवी लाईन, नंतर सेकंड आणि थर्ड, 3 रो आणि 3 कॉलम असं अरेंजमेंट दिसतंय. सो टोटल 9 एलिमेंट दिसत आहेत. म्हणजे हा डिटर्मिनंट 3/3 ऑर्डरचा आहे. आता याची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे. ठीक आहे. तर याची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी मग काय करणार आपण, ठीक आहे, अगोदर मी डिटर्मिनंट परत एकदा लिहितो आहे, 2, 3, 5, 1, 4, 2 आणि 3, 1, 6. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू फाईंड करायची. काय करतो, याची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी आपण अगोदर पहिला एलिमेंट कोणता दिसतो आहे, फर्स्ट एलिमेंट 2. त्या 2ला कोणी मल्टिप्लाय होईल, तर तो 2 कोणत्या रोमध्ये आणि कोणत्या कॉलममध्ये आहे, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये. म्हणून काय होईल, त्या 2च्या करस्पॉन्डिंग रो आणि करस्पॉन्डिंग कॉलम म्हणजेच फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट. कोण राहतं आहे, हा 2/2 डिटर्मिनंट राहतो आहे. सो 4, 2, 1, 6 म्हणजे इथं काय येईल, 4, 2, 1, 6. ठीक आहे. याच्यानंतर मधल्या एलिमेंटला आपण मायनस साईन देतो. मधला एलिमेंट कोणता दिसतो आहे, 3. ठीक आहे. इथं 3. आता त्या 3ला कोणी मल्टिप्लाय होईल, तर त्या 3च्या करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम म्हणजे बघा 3 त्याच्या करस्पॉन्डिंग रो म्हणजे पहिली रो आणि करस्पॉन्डिंग कॉलम म्हणजे सेकंड कॉलम डिलीट. ठीक आहे. फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट. कोण राहतं आहे, 1, 2, 3, 6. सो इथं काय येईल मग, 1, 2, 3, 6. शेवटचं आता इथं फक्त आपण मधल्या एलिमेंटला मायनस साईन देत असतो, शेवटच्याला प्लसच देऊन टाकायचं. ठीक आहे. शेवटचा एलिमेंट कोणता दिसतो आहे, 5. सो 5. आता त्या 5ला कोणी मल्टिप्लाय होईल, तर 5च्या करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट. ठीक आहे. फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट. कोण राहतं आहे, तर 1, 4 आणि 3, 1. ठीक आहे. हा 2/2 डिटर्मिनंट शिल्लक राहतो. ठीक आहे. तर या पद्धतीनं ही गोष्ट लक्षात ठेवायची. अगोदर काय केलं आपण, फर्स्ट एलिमेंट 2 होता, 2 त्याला कोणी मल्टिप्लाय झालं, तर त्या 2च्या करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट करून राहिलेला 2/2 डिटर्मिनंट त्यानं याला मल्टिप्लाय झालं आहे. मधल्या एलिमेंटला मायनस साईन द्यायचं. मधला एलिमेंट कोणता आहे, 3. सो त्या 3ला काय आलं, मायनस साईन आलं. 3ला कोणी मल्टिप्लाय झालं आहे, तर त्या 3च्या करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट. कोण राहतं आहे, 1, 2, 3, 6 म्हणून तिथं 1, 2, 3, 6. त्याच्यानंतर शेवटचा एलिमेंट प्लस 5 त्याला प्लस द्यायचं आहे, 5. 5ला कोणी मल्टिप्लाय होईल, तर 5च्या करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट, राहिलेला 2/2 डिटर्मिनंट. ठीक आहे. आता पुढं काय येईल मग, हा 2 ॲज इट इज. आता ह्या 2/2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करता येते. 2/2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कशी फाईंड करतो आहे, तर अगोदर काय करतो, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आणि नंतर मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन.
सो काय येईल बघा 4 × 6. अगोदर काय करायचं आपल्याला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो 4 × 6 24 मध्ये मायनस परत काय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 × 2 2. ठीक आहे. नंतर हा मधला एलिमेंट -3. आता त्या 3चा जो मल्टिप्लाय एलिमेंट डिटर्मिनंट आहे त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. सो 1 × 6 6 मायनस अगेन 3 × 2 3 × 2 अगेन 6. ठीक आहे. त्याच्यानंतर +5 प्लस हा 5 आणि 5ला मल्टिप्लाय हा मॅट्रिक्स याची व्हॅल्यू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल 1 × 1 1 मायनस काय असतं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 4 12. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्याची व्हॅल्यू हा 2 आहे तसाच आणि आतमध्ये बघा ब्रॅकेट अगोदर सॉल्व करून घ्यायचे. 24 - 2 24 - 2 काय येईल 22. ठीक आहे. नंतर -3. आता 3च्या आतमध्ये जो ब्रॅकेट आहे ब्रॅकेटमध्ये काय दिसतंय 6 - 6 6 - 6 0 होऊन जाईल. ठीक आहे. +5 आणि आतमध्ये काय येईल 1 - 12 1 - 12 -11 येतील. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू आता काय दिसतंय 2 × 22 2 × 22 दॅट इज 44 मायनस आता 3 × 0 काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. त्याच्यानंतर +5 × -11 5 × -11 म्हणजे काय येईल -11 × 5 55. ठीक आहे. सो काय राहिलं आहे 44 - 0 44च आणि 44 - 55 44 - 55. सो आन्सर काय यायला पाहिजे -11 यायला पाहिजे. ठीक आहे. तर ही झाली ह्या 3/3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 3/3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करता आली पाहिजे. ठीक आहे. बघा नेक्स्ट डिटर्मिनंट घेऊ आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल. सपोज माझ्याकडे अजून एक डिटर्मिनंट आहे आणि मला ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे. मी एलिमेंट लिहिते बघा अगोदर. ठीक आहे. 3 फर्स्ट रो लिहितो अगोदर 3 - 5 -1. त्याच्यानंतर सेकंड रो दिली 1 3 5. त्याच्यानंतर थर्ड रो दिली -5 1 आणि 3 दिली. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू परत एकदा काय करायचं आहे ह्याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी सेम प्रोसेस. काय करायचं फर्स्ट एलिमेंट कोणता दिसतोय 3ला कोणी मल्टिप्लाय होईल तर त्या 3च्या करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट कोण राहतं आहे 3 5 1 3. सो इथं काय येईल 3 5 1 3. मधल्या एलिमेंटला लक्षात ठेवायचं आहे ऑलवेज मधल्या एलिमेंटला मायनस साईन द्यायचं. मधला एलिमेंट काय आता ऑलरेडी मधला एलिमेंट -5 आहे. सो मायनस इथं काय येईल -5. ठीक आहे. नंतर त्या -5ला कोणी मल्टिप्लाय होईल तर त्या -5च्या करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट कोण राहतं आहे बघा इथं 1 आहे. हां डिलीट केलं आपण फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केलं. कोण राहिलं 1 5 त्याच्यानंतर -5 3. ठीक आहे. शेवटच्या एलिमेंटला प्लस साईन देत असतो आपण. आता शेवटचा एलिमेंट इथं ऑलरेडी काय दिलं होतं आपल्याला -1. सो इथं काय येईल -1 आणि त्या -1ला कोणी मल्टिप्लाय होईल तर त्या -1च्या करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट कोण राहतं आहे 1 3 -5 1. ठीक आहे. इज इक्वल टू आता हा 3 ॲज इट इज आतमध्ये काय होईल ह्या 2/2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करतो आपण अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो काय येईल बघा 3 × 3 9 मायनस 1 × 5 5. ठीक आहे. आता इथं काय मायनस आणि इथं मायनस काय होईल मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस. सो -+5. आता याला कोणी मल्टिप्लाय झालं आहे ह्याची व्हॅल्यू 1 × 3 3 मायनस काय येईल बघा आता -5 × 5 -5 × 5 -25 आणि -25 आणि हा ऑलरेडी हा मायनस आहे. सो मायनस बिकम +25 होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्लस आणि इथं -1 सो प्लस × -1 आतमध्ये काय येईल ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 × 1 मायनस काय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल 3 × -5 -15 येईल. सो -15 आले. सो -+15 झाले. ठीक आहे. इज इक्वल टू याची व्हॅल्यू काय येईल आता हा 3 ॲज इट इज 9 - 5 किती येतील 4. नंतर प्लस हा 5 आणि आतमध्ये 3 + 25 दॅट इज 28. देन -1 आतमध्ये 1 + 15 दॅट इज 16. आता इथं काय येईल बघा 3 × 4 3 4 जा
12, ठीक आहे. देन प्लस 5 इंटू 28, 5 इंटू 28 दॅट इज 140, ओके 140, मायनस 1 इंटू 16 दॅट इज 16. सो इथं आन्सर काय येईल बघा, 12 प्लस 140, 12 प्लस 140 दॅट इज 152 अँड 152 मायनस 16, 152 मायनस 16 दॅट इज 136. सो ह्याची व्हॅल्यू काय येईल 136. वाटल्यास याला आपण इथं ह्या डिटर्मिनंटला आपण कॅपिटल डीने जरी डिनोट केलं तरी चालेल. सो त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली 136, ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला 3/3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करता यायला पाहिजे. नाऊ द नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड एक्स इफ. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलं आहे, फाइंड एक्सची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली आणि कधी पुढे कंडिशन काय दिली, इफ ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असली पाहिजे 0. बघा ह्या डिटर्मिनंटमध्ये इथं आणि इथं दोन ठिकाणी एक्स आला आहे. आपल्याला काय करायचं आहे, ह्या एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची कधी, ह्या पूर्ण डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असताना, ठीक आहे. ज्यावेळेस या टाईपचा क्वेश्चन असणार आहे त्यावेळेस बघा काय करायचं आहे, आता फाइंड एक्स इफ आणि ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 दिली. सो आपल्याला काय दिलं आहे, हा जो डिटर्मिनंट आहे 2, 3, 1, 6x 2 आणि 4x - 2, ठीक आहे. याची व्हॅल्यू काय दिली 0. आता ऑलरेडी 0 दिली म्हणून आपण 0 घेतली, ठीक आहे. आता आपल्याला ह्याची व्हॅल्यू 0 असताना काय करायचं, ह्या एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. सो आपण अगोदर काय करू, ह्या डिटर्मिनंटला एक्सपांड करू म्हणजे याची व्हॅल्यू फाइंड करू, ठीक आहे. याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय येईल मग, पहिला एलिमेंट 2ला कोणी मल्टिप्लाय होईल तर 2च्या करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट. कोण राहतं आहे x2, देन अगेन x - 2, ठीक आहे. नंतर मधला एलिमेंट येईल, मधल्या एलिमेंटला आपण मायनस साईन देतो. मधला एलिमेंट कोणता दिसतोय 3ला कोणी मल्टिप्लाय होईल तर ह्या 3च्या करस्पॉन्डिंग रो आणि करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट. कोण राहतं आहे 6 2 4 - 2. त्याच्यानंतर शेवटच्या एलिमेंटला प्लस आहे, शेवटचा एलिमेंट कोणता आहे 1ला कोणी मल्टिप्लाय होईल तर 1च्या करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट. कोण राहतं आहे 6x 4x आणि इज इक्वल टू काय म्हटलं आहे 0 म्हटलं आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल बघा, आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. हा 2 आहे तसाच राहील, आतमध्ये काय येईल बघा, ह्या 2/2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करतो आपण, अगोदर काय करतो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो काय येईल बघा, x इंटू -2 काय येईल -2x, ठीक आहे. x इंटू -2 -2x मध्ये काय करतो आपण मायनस काय येईल तर मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. x इंटू 2 परत काय होईल 2x. नंतर हा -3 आहे तसाच, आतमध्ये काय येईल बघा, आतमध्ये काय होईल ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 इंटू -2 दॅट इज -12 मध्ये काय करतो आपण मायनस देतो. परत ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 इंटू 2 दॅट इज 8. त्याच्यानंतर +1 आतमध्ये काय येईल, परत ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होईल ते 6 इंटू x दॅट इज 6x -4 इंटू x दॅट इज 4x, ठीक आहे. आणि इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला, पूर्ण टर्मची व्हॅल्यू 0 दिली. तर आपण अगोदर काय करू, ही लेफ्ट साईड जी पूर्ण आहे ती सॉल्व करून घेऊ, ठीक आहे. आता बघा अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचे आपल्याला, ठीक आहे. हा 2 ब्रॅकेटमध्ये काय दिसते आपल्याला -2x -2x किती येतील त्याची ॲडिशन -4x, ठीक आहे. -2x दॅट इज -4x. नंतर हा -3 ॲज इट इज, आतमध्ये काय राहील -12 -8 दॅट इज -20. देन हा +1 आतमध्ये काय राहील बघा 6x - 4x दॅट इज 2x, ठीक आहे. अँड दॅट इज इक्वल टू 0. सो काय राहणार आहे बघा, आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे 2 त्याला मल्टिप्लाय करायचं आहे कुणी -4xनी. सो 2 इंटू -4x दॅट इज -4 to the 8, सो -8x. -3 इंटू -20 मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस आणि 3 इंटू 20 दॅट इज 60. देन प्लस 1 इंटू 2x दॅट इज 2x इज इक्वल टू काय दिलं आहे आपल्याला 0 दिलं आहे, ठीक आहे. याच्यानंतर आता -8x, आता आपण अगोदर काय करू एक्सच्या टर्म सॉल्व करू. -8x + 2x -8x + 2x किती येतील -6x आणि +60 ॲज इट इज इक्वल टू काय दिलं आहे 0 दिलं आहे. आता बघा हा -6x इकडं लेफ्ट साईडला तो निगेटिव्ह आहे,
जर आपल्याला राईट साईडला न्यायचा असेल तर काय होईल, तो पॉझिटिव्ह होईल. सो तो पॉझिटिव्ह म्हणजे काय होईल, थोडक्यात 0मध्ये ॲड होईल आणि 0 + 6x किती येतील, 6x. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची. आता हा 6 काय दिसतो, ह्या एक्सला मल्टिप्लाय. तो जर मला लेफ्ट साईडला आणायचा असेल तर काय होईल, या 60ला तो डिवाईड होऊन जाईल. इकडे फक्त काय राहील, एक्स. आता 60 / 6 दॅट इज आन्सर काय यायला पाहिजे मग, 6 × 6 6 0 0. सो एक्सची व्हॅल्यू तुमची काय यायला पाहिजे, 10. So x is equal to 10 is the, okay, so this is value of x.